नमस्कार मित्रांनो, मी किरण कांबळे आपले स्वागत करतो आपल्या सागर कम्प्युटर उदयनगर मराठी यूट्यूब चॅनलला. दररोज नवनवीन शासकीय योजनांची माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. दररोज नवनवीन नोकरीच्या जाहिरातींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. RT 25% ॲडमिशन ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे व अर्ज कोठे भरावा या संदर्भातील सर्व माहिती आपण आज या आपल्या चॅनलवर बघूया. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. पहिल्या वर्गासाठी RT 25% ॲडमिशनचा फॉर्म कसा भरायचा व फॉर्म भरणे कधी चालू होईल या संदर्भातील सर्व माहिती आपण बघूया. चला तर मग आपण आपल्या क्रोम ब्राउझरवर जाऊया. गुगल क्रोम ब्राउझरवर ओपन करून त्यात RT सर्च बारमध्ये RT 25% ॲडमिशन टाईप करूया. त्यानंतर पहिल्याच लिंकला आपण क्लिक करून साईटच्या ऑफिशियल पेजवर जाऊया. त्यात आता यावरती सर्व RT संदर्भातील सर्व अपडेट्स दिलेले आहेत. त्यामध्ये आपण RT 25% ॲडमिशन पोर्टल 2024-25 लागणारी कागदपत्रे वगैरे सर्व माहिती या साईटवर दिलेली आहे. तर आपण त्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याचं जे शेड्यूल आहे, ऑनलाईन अर्ज कधी चालू होणार आहेत त्या संदर्भात माहिती बघूया. तर इथे शेड्यूल दिलेलं आहे, ॲडमिशन शेड्यूल. त्यात आपण 2024-25 सिलेक्ट करून शेड्यूल बघूया. त्यात सर्व जिल्ह्यांची एक ॲडमिशन प्रोसेसची तारीख दिलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये फक्त त्यांनी तुमचं शाळा रजिस्ट्रेशनच्या तारीख दिलेल्या आहेत की या तारखेपर्यंत तुमच्या शाळा ऑनलाईन नोंदणी करू शकतात आणि शाळांची ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर मग विद्यार्थ्याचं ॲडमिशन प्रोसेसची तारीख डिक्लेअर होईल. तर त्यामध्ये आपण आपला बुलढाणा जिल्हा बघूया. ठीक आहे, बुलढाणा जिल्ह्यासाठी त्यांनी 4/3 ते 11/3/2024 पर्यंत तारीख दिलेली आहे. ठीक आहे, तर जोपर्यंत आता शाळांचे रजिस्ट्रेशन होत नाही, म्हणजे 11/3 पर्यंत जर शाळांचं रजिस्ट्रेशन झालं तर पुढचं शेड्यूल ते आपल्याला अर्ज भरण्यासाठी डिस्प्ले करतील. पण आत्तापर्यंत तरी त्यांनी विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशनसाठी विंडो ओपन केलेली नाही आहे. ठीक आहे, आता फक्त शाळांचे रजिस्ट्रेशन चालू आहे. तर ज्या पण 25% ज्या शाळा बसतात, ज्या RT अंतर्गत शाळा येतात, त्या शाळांचे रजिस्ट्रेशन चालू आहे आणि विद्यार्थीचे अर्ज काही अजून चालू झालेले नाही आहे. ठीक आहे, आता त्यामध्ये महत्त्वाची माहिती अशी की अर्ज भरण्यासाठी आपल्याला कागदपत्रे कुठली लागतील तर तेही आपण चेक करूया. ठीक आहे, त्याची PDF मी डाउनलोड करतो. PDF डाउनलोड केल्यानंतर ओपन करून आपण बघूया. यात महत्त्वाची अशी डॉक्युमेंट्स म्हणजे विद्यार्थ्याचं आधार कार्ड, पालकाचं आधार कार्ड, म्हणजे रहिवासी पुरावा हा महत्त्वाचा आहे, जन्मतारखेचा पुरावा. त्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्याचं आधार कार्ड, विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला आणि पालकाचं आधार कार्ड किंवा पालकाचं मतदान कार्ड, पॅन कार्ड किंवा रहिवासी पुरावा जसे. आणि जर रहिवासी पुरावा नसेल तर तुम्ही भाडेकरारनामाही त्यामध्ये अर्ज भरताना देऊ शकता. चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये तुम्ही कळवू शकता. आणि असेच रोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा. इथे खाली महत्त्वाची कागदपत्रे दिलेली आहेत PDF मध्ये, ती तुम्ही बघू शकता. तसे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांची ज्या PDF आहे डॉक्युमेंटची, ती PDF सुद्धा अपलोड करणार आहे. तर ती तुम्ही व्यवस्थित पूर्ण चेक करून घ्या किंवा पूर्ण माहिती बघून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढीच माहिती होती. धन्यवाद.